आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आशू तू ऐक ना आशू, हे बघ मी गॅस चालू नाही ठेवला, तू मला चांगलं आठवते, तू माझ्यावर विश्वास ठेव ना। अगं माझा विश्वासच आहे तुझ्यावर, पण काकू जे काही वागली ना तुझ्याशी ते नाही आवडलं मला। हे चुकीचं वागली ती खूप। हे बघ मी बोलणार आहे काकूशी या सगळ्या गोष्टींबाबतीत। रॉकीच्या मृत्यूसाठी तुला ब्लेम करणं किती चुकीचं आहे अगं। पण अरे मी काही शोधू पण नाही शकले ना। बरोबर आहे, रॉकीच्या मर्डर बद्दल काहीतरी जर कळलं ना तर सगळ्यांना सगळं कळेल, कोणी काही बोलणार नाही। ऐक शिवा, हे बघ आपण आता पोलिसांना सांगितलंय ना, पोलीस शोधतील। हा तू तू फार रागराग करू नको आणि त्यावर काय ऍक्शन घेऊ नको। अरे मी रागराग करतच नाहीये, मला काकूचा राग आलेला नाहीये, मला फक्त रॉकी बद्दल काही कळत नाही ना ह्याचा जास्त राग येतो। पण मला काकूचा राग आला आणि मी बोलणार आहे तिच्याशी। असं कसं काही पुरावा नसताना तुला सगळे ब्लेम करू शकतात गॅस चालू ठेवला म्हणून? माझं तेच म्हणणं आहे आशू, जर मी गॅस चालू नाही ठेवला तर मग कोणी ठेवला? नुसता मुद्दा आहे, कोणी ठेवला आणि ते कळल्यानंतर काकूला तिची चूक लक्षात येईल। तू एक काम कर, ऐक, तू शाळेत जा। तू शाळेत जा, तुझं मन शांत होईल। ओके जा, तुला बरं वाट। आई 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 गो, भयानक पोट दुखतंय। देवा वाचव मला ह्याच्यातून, मी मारेन, मी नाही सहन करू शकत आहे। कोणी येणार नाहीये हे आवरायला, तुला स्वतःलाच आवरायला लागणार आहे। स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना, खरंय। देवा देवा, पोट दुखल्यावर आई जो काढा बनवायची तो बनवू का? हा काय करत होते मी? हा काढा। देवा, उगाच पैसे वाचवण्याच्या नादात तो पिझ्झा खाल्ला मी आणि त्यात खिळे टाकले मी स्वतः। पोटात जाऊन काय रिॲक्शन झाली असेल देव जाणे। देवा उर्मिला, शांत हो आधी आणि नको रडू सग। हे बघ, शिवाला दोषी नको ठरवूस। तुझ्या मनात जे काही होतं ना ते बोलायचं होतंस तू, हात उचलायची काय गरज होती? ती ह्या घरची सून आहे, लेकीसारखं वागवतो आपण तिला। काय केलंस तू हे उर्मिला? आई अगं अजून किती दिवस आपण तिच्या चुका सहन करायच्या आहेत? जे काही झालं, जे काही घडलं त्यात संपदाची काय चूक होती ग, सांग ना। आहे उत्तर तुझ्याकडे? नाही ना? त्या रॉकीचा जीव गेला, त्याची त्यात काय चूक होती? ताई, संपदाची ही अवस्था मला बघवत नाहीये।
या सगळ्यात आमची तरी काय चूक होती ग ताई, सांग ना. उर्मिला, हे बघ, चूक तुझी नाहीये, संपदाची नाहीये, रॉकीचीही नाहीये, पण म्हणून शिवाची असं नाही होत ना. शिवाची चूक आहे हे बरोबर नाहीये. बरं ठीक आहे, पण तो ट्रक शिवाच्या संघावर येत होता ना भाऊ. भाऊ, मला असं म्हणायचं नाहीये की शिवा बरोबर काही बरं वाईट व्हावं, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण रॉकीचा जीव शिवामुळेच गेलाय. हा शिवाच्या कुठल्या तरी आधीच्या वादाचा परिणाम आहे. शिवाच्या कर्माची फळं रॉकीने भोगली आणि आता माझी संपदा भोगते. ताई, ताई, यात कोणाची चूक आहे सांग ना. माझ्या संपदाला आधीच इतका त्रास होतोय, पण शिवा तिला हवंय तसं वागते, वाटेल तसं वागते, आणि आपण तिला वागूही देतोय. हे बघ उर्मिला, तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, हा सगळं बरोबर आहे, पण मग ह्यात शिवाची काय चूक आहे सांग मला. ताई, अगं तू अजूनही तिचीच बाजू का घेतेस एवढी? अगं तिने गॅस चालू ठेवला नाही ना, मग तू ठेवलास? हा, नाही ना भाऊ, तुम्ही ठेवलात का? ताई, शिवाच आली होती शेवटी किचन मधून. हे अगं तिला गच्चीवर गेलेली ती आठवत नाहीये, मग गॅस तिने चालू ठेवला नाही हे इतक्या ठामपणे ती कसं सांगू शकते? मिला, ऐक ना, तू जरा शांत हो. तू हा जो काही विचार करतेस ना, त्याने काही होणार नाहीये, कळलं? आपण बरोबर आहे ताई, तुझं बरोबर आहे की नुसतं विचार करू, नुसतं बोलून काहीच होणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे ताई, मग माझं पण ठरलंय. शिवाच्या चुकांचे परिणाम मी अजून सहन करणार नाही. ती या घरची सून आहे म्हणजे ती या घरात राहणारच. मग माझ्याही काही अटी आहेत आणि त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील. किट्टू डार्लिंग, काय ग, जाम खुश दिसतेस. मगाशी बाहेर जे काही झालं ते बघितलंस ना? हा, ते ना, ते तर आहेच. त्याचा तर आनंद मलाही झालेला आहे. त्या शिवाची अशी वाट लागली आहे ना, ते बघून मला खूप आनंद झालाय. म्हणजे तो आनंद कसा सेलिब्रेट करायचा ना, हाच विचार करत होते मी. काकूनी अशी दिली आहे ना ठेवून, खूप भारी वाटतंय अरे मला. म्हणजे मारणारे हात जरी काकूचे असले ना तरी समाधान माझं झालंय. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का? काय? ती 1.5 दमडीची शिवा ती काहीच करू शकली नाही. आणि त्याचा फायदा आपल्यालाही झालाच ना. कसला फायदा? अगं आता बघ ना, दोघांचंही लक्ष घरातच आहे आणि आपल्यासाठी हीच योग्य संधी आहे. कसली संधी? किट्टू डार्लिंग, आपल्या हातून सगळं गेलं होतं ना, मग जर का आता हे दोघं ह्याच्यात गुंतले तर आपण आत्ताच पुढाकार घ्यायला हवाय आणि या संधीचं सोनं करायला हवंय.